नमस्कार. आज मी तुम्हाला उडणारा घोडा दाखवणार आहे. एक घोड्यांचा मोठा बाजार होता. एक व्यापारी घोडा खरेदी करण्यासाठी त्या बाजारात येतो. संपूर्ण बाजारात फेरफटका मारल्यानंतर एक घोडा त्याला आवडतो. तो घोड्याच्या मालकांना विचारतो की तुझ्या घोड्यात काय काय गुण आहे ते मला सांग. त्यावर तो घोड्यांचा मालक सांगतो की माझा घोडा खूपच गुणी आहे. त्याने जर मनात आणलं तर तो रेल्वेपेक्षाही जोरात धावू शकतो. त्याने मनात आणलं तर तो जहाजाप्रमाणे पाण्यात तरंगू शकतो आणि त्याने मनात आणलं तर तो विमानासारखा आकाशात उडू देखील शकतो. हे ऐकल्यावर त्याला फारच आनंद झाला. त्याने पुढे विचारलं, तुझ्या घोड्यात एखादा अवगुण असेल तर तो देखील मला सांग, म्हणजे तुझ्या घोड्याला सांभाळणं मला सोपं जाईल. त्यावर तो घोड्याचा मालक सांगू लागतो की साहेब, माझ्या घोड्यानं मनात आणलं तर तो रेल्वेपेक्षाही जोरात धावू शकतो. घोड्याने मनात आणलं तर तो जहाजाप्रमाणे पाण्यात तरंगू शकतो. घोड्याने मनात आणलं तर तो विमानासारखा अवकाशात उडू सुद्धा शकतो. मात्र माझ्या घोड्यात एकच अवगुण आहे की त्याच्या मनात कधी काही येतच नाही. हा घोडा दुसरा तिसरा कोणीही नसून प्रत्येक चांगली गोष्ट आज नको उद्या करू असं म्हणणारे आपणच आहोत. जर चांगली गोष्ट मनात आणली आणि मनावर घेऊन ती पूर्ण केली तर प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे या उक्तीप्रमाणे कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य राहणार नाही. धन्यवाद.